राज्यभरात ज्या काही शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत आणि शेतकऱ्यांना जी कर्जमाफी सरकारने दिली आहे ती कर्जमाफी नको तर कर्जमुक्ती हवी आहे। यासाठी दरवर्षी राज्यभरातील शेतकरी 9 ऑगस्ट रोजी एकत्र येतात। त्याचप्रमाणे यावर्षी देखील राज्यभरातील शेतकरी हे 9 ऑगस्ट रोजी नांदेड जिल्ह्यात एकत्र येणार आहेत आणि आंदोलनाची पुढील दिशा ठरवणार असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ दादा पाटील यांनी एका पत्रकार परिषदेत दिली आहे। महाराष्ट्रामध्ये देशामध्ये ज्या काही आत्महत्या शेतकऱ्यांच्या होत आहेत त्या आत्महत्येचा हा कलंक पुसण्यासाठी शेतकरी चळवळ दरवर्षी आम्ही 9 ऑगस्टला एक कार्यक्रम घेत असतो। क्रांती दिन आहे आणि या क्रांती दिनी आम्ही कर्जमुक्त झालो अशी घोषणा करण्यासाठी नांदेडला येतो। नांदेडमध्ये आम्ही ज्या काही शेतकरी महाराष्ट्रातले सगळे गोळा करण्याचा प्रयत्न करतोय त्याच्यासाठी आज लातूरमध्ये, काल आम्ही सोलापूरमध्ये, परवा सांगली आणि कोल्हापूरला झालं। तर हे जे काही 2 लाखाची कर्जमाफी द्यायला लागलेत देवेंद्र फडणवीस, तर 2 लाखांनी काही आमचं कर्जमुक्त होत नाही। माफी नको आहे आम्हाला कर्जमुक्ती पाहिजे आणि कर्जमुक्त व्हायचं असेल तर सर्व शेतीमालाला उत्पादन खर्च अधिक 50% नफा असा भाव तर दिला पाहिजे आणि हे जर तुम्हाला देणं होत नसेल तर सर्व शेतीमालावरील निर्यात बंदी कायमस्वरूपी काढून टाका ही आमची प्रमुख मागणी आहे। आज नाना पाटलांचं जयंतीचा दिवस आहे। क्रांतिसिंहांनी सुद्धा लोकसभेत सांगितलं, पिकलं तेव्हा लुटलं आणि देणं घेणं फिटलं। तेव्हा प्रश्न असा आहे की आमच्या शेतीमालाला जर भाव मिळत नसेल तर आम्ही कर्ज कशी भरावी, विजेची बिलं कशी भरावी हा प्रश्न आहे। आणि म्हणून नांदेडला 9 ऑगस्टला मोठ्या संख्येने आम्ही एकत्रित येऊन सरकारला सांगणार आहोत की सर्व शेतीमालावरील निर्यात बंदी उठवा, अन्यथा आम्ही कर कर्जा नहीं देंगे, बिजली का बिल भी नहीं देंगे हे आंदोलन तीव्र करणार आहोत।